हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा बजेट आणि भारताचा बजेट असे PDF नोट्स म्हणजे प्रिंटेड नोट्स आपण दिलेले आहेत PDF स्वरूपात. त्याचे ही लेक्चर सिरीज आहे. ही महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवालची लेक्चर सिरीज आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल ज्या नोट्स आहेत, आपलं हे 3रं वर्ष आहे, म्हणजे 3rd एडिशन आहे. पण मागच्या 2-3 वर्षापासून नोट्स विद्यार्थ्यांना देतोय, पण व्हिडिओ लेक्चर कधी दिलेले नव्हते. ओके, तर यावर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती, सर व्हिडिओ लेक्चर द्या आणि जे जे महत्त्वाचं आहे इकॉनॉमिक सर्वेमध्ये ते तुम्ही सांगा. तर त्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल हा 350 ते 400 पेजेसचा असतो. त्याच्या आपण 50 पेजेसमध्ये काय केलेले आहेत, नोट्स काढलेले आहेत. ओके, जे महत्त्वाचे आहेत त्या नोट्स घेतलेले आहेत. जे फक्त परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत तेवढ्याच नोट्स दिलेले आहेत. मग 50 पेजेस वाचून आणि ते प्रिंट तुमच्यासमोर असताना जर हे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला आणखी लक्षात येईल कसे प्रश्न विचारले जातात, काय नाही, हे मी तुम्हाला हळूहळू सांगत जाईल. ओके, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 आहे हा. ओके, तर आता येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला, कंबाईन ग्रुप सीची ची जी मुख्य परीक्षा आहे 21 सप्टेंबरला, त्या परीक्षेला आणि कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या पूर्व परीक्षेला आणि पुढच्या मुख्य परीक्षेपर्यंत हाच इकॉनॉमिक सर्वे असणार आहे. कारण मुख्य परीक्षा ही मार्च किंवा एप्रिलमध्ये होईल, कंबाईन ग्रुप बीची आणि सीची. तर त्यावेळेस जो इकॉनॉमिक सर्वे येईल तर त्याला अगोदरच्याच इकॉनॉमिक सर्वेमधले प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे हा इकॉनॉमिक सर्वे तुम्ही अगदी व्यवस्थित करून घ्या. जे डिस्क्रिप्टिव्हचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी यामधला डेटा उपयोगाचा होणार आहे. चालेल, तर आपण आता एक बाय एक म्हणजे एक चॅप्टर आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे की दृष्टिक्षेपात महाराष्ट्र आहे. बरोबर, तर महाराष्ट्र जसं दृष्टिक्षेपात आहे ते दिलेलं आहे. मग त्यामध्ये काय काय दिलेलं आहे, काय काय नाही, आपण हे एका पद्धतीनं बघूया. त्यामध्ये पहिलं आहे की इकॉनॉमिक सर्वेमध्ये पहिल्यांदा राज्याचा संक्षिप्त आढावा दिलेला आहे. काय दिलेला आहे, राज्याचा संक्षिप्त आढावा. हे जर तुमच्याकडे इकॉनॉमिक सर्वेच्या नोट्स असतील ना, तर पहिल्यांदा आपल्या सह्याद्री MPSC, कोणत्या सह्याद्री MPSC या टेलिग्राम चॅनलवर ह्या नोट्स आहेत. ओके, आणि एक्झाम बुक अकॅडमी, सह्याद्री MPSCवरून तुम्हाला लिंक भेटेल एक्झाम बुक अकॅडमी ॲपची, किंवा आपल्या पहिल्या पेजवर स्कॅनर आहे तिथून ते ॲप डाउनलोड करा. तिथे जाऊन तुम्ही ह्या नोट्स डाउनलोड करून घ्या आणि नोट्स समोर ठेवूनच हे बघा. ओके, त्यामध्ये पहिलंच पेज आहे म्हणजे जे राज्याचा संक्षिप्त आढावा आहे. त्यामध्ये काय दिले, महाराष्ट्र हे विस्तीर्ण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित असून देशाच्या पश्चिम व मध्य द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये वसलेले राज्य आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि मध्य द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये वसलेलं हे महाराष्ट्र राज्य आहे. राज्याच्या पश्चिमेला 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. बरोबर, 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. हा चॅप्टर एवढा महत्त्वाचा आहे. यामध्ये जिओग्राफीमध्येही 1-2 प्रश्न यातले येणारे आहेत. इव्हन तुम्ही सरळ सेवा देत असाल, पोलीस भरती असेल हे, किंवा कुठल्याही सरळ सेवा येणारी, तलाठी भरती येतात, त्यामध्ये कुठल्याही परीक्षेमध्ये ह्या चॅप्टरवरचे निदान 2 ते 3 प्रश्न असणार आहेत, कमीत कमी सांगतो मी. तर त्यामुळे हे चॅप्टर थोडं व्यवस्थित बघून घ्या. पश्चिमेला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा आहे. जो उत्तरेला आहे तो सातपुडा पर्वतरांगा आहे. पूर्वेला भामरागड, चिरोली, गायखुरी पर्वतरांगा या नैसर्गिक सीमा लाभल्या आहेत. ह्या कोणत्या आहेत, नैसर्गिक आहेत. ओके, मग राजकीय सीमा कोणत्या आहेत, तर राज्याच्या वायव्येस गुजरात आहे, उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगड, आग्नेयेस तेलंगणा, दक्षिणेस कर्नाटक व नैऋत्येस गोवा हा राज्य महाराष्ट्राच्या आहे. महाराष्ट्राच्या नैऋत्येस गोवा आहे. प्रशासकीय सोयीसाठी महाराष्ट्र राज्याचे विभागणी 36 जिल्हे आणि 6 महसूल विभागात केलेली आहे. किती, 36 जिल्हे आणि 6 महसूल विभाग केले. 36-6 हे लक्षात ठेवा. ही लांबी. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला आणि उत्तरेला कोणत्या प्राकृतिक सीमा आहेत आणि राजकीय सीमा. राजकीय सीमा म्हणजे राज्यांच्या सीमा. ओके, हे अक्षरशः पाठ पाहिजे तुम्हाला, मॅपिंगमध्ये लिहून बघा वगैरे. ओके, पुढे महाराष्ट्रात उष्ण, पावसाळी, थंड असे उष्णकटिबंधीय मोसमी हवामान आहे. उष्णकटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्च महिन्यात उन्हाळ्याची सुरुवात होते आणि त्यानंतर जूनच्या सुरुवातीला मान्सून येतो आणि नोव्हेंबरमध्ये हिवाळा येतो. ओके, जे महत्त्वाचं घेणार आहोत आपण ते तिथं फक्त स्ट्रेस करूया. महाराष्ट्र राज्य लोकसंख्येनुसार देशात 2ऱ्या क्रमांकाचे राज्य आहे आणि क्षेत्रफळानुसार 1ल्या क्रमांकाचं राज्य आहे. बरोबर, क्षेत्रफळानुसार कोणतं आहे, 1ल्या क्रमांकाचं राज्य असून खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचं शहरीकरण झालेलं आहे. त्यामध्ये हे सगळं अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था. ओके, भारतातील सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी
शिवडी न्हावा सेवा अटल सेतू मुंबई येथे आहे आणि समुद्राखालून बोगदा असलेला भारतातील पहिला किनारी रस्ता देखील मुंबईतच आहे. ओके. राज्याची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून राष्ट्रीयकृत बँका, अग्रगण्य वित्त संस्था, कॉर्पोरेट संस्थांचे व कंपन्यांचे मुख्य कार्यालयाचे हे माहेरघर आहे. आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजार हा देखील मुंबईत आहे. BSE बरोबर, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. महाराष्ट्राला समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला असून उत्साही परंपरा आणि उत्साहासाठी राज्य ओळखले जाते. राज्यात विविध चालीरीती व परंपरा असलेले लोक गुण्यागोविंदाने राहतात. महाराष्ट्राला पारंपरिक लोकसंगीत, नृत्य, संगीत, नाटकासह उच्च दर्जाची नाट्य परंपरा आहे. महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती प्रदेशानुसार बदलते. बरोबर. मालवणी, कोल्हापुरी, वराडी पाककृती या प्रसिद्ध प्रादेशिक पाककृती आहेत. सर्व धार्मिक सण राज्यात शांततेने व सौहार्दतेने साजरे केले जातात. हे एस्सेसाठी खूप छान तुम्हाला लिहिता येते. जशाच तसा जरी तुम्ही एस्सेमध्ये टाकलात तरी महाराष्ट्राची संस्कृती किंवा महाराष्ट्राची लोकधारावर जर एस्से आला तर हे तुम्हाला लिहिता येईल डिस्क्रिप्टिव्हमध्ये. अजिंठा, वेरूळ, घानापुरी लेणी. अजिंठा, वेरूळ व घारापुरी लेणी 19व्या शतकातील नव गॉथिक शैलीतील सार्वजनिक इमारती व 20व्या शतकातील आर्ट डेको इमारती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही जागतिक वारसा स्थळे राज्यात आहेत. कोणते? ही जागतिक वारसा स्थळे. आणि नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आणि ठाणे जिल्ह्यातील ठाणी खाडी ही रामसर स्थळे म्हणून आहेत. कोणते स्थळे आहेत? रामसर स्थळे आहेत. ही जागतिक वारसा स्थळे. वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले गेटवे ऑफ इंडिया, चैत्यविहार, वन्यजीव, उभे अभयारण्ये, समुद्रकिनारे, गडकिल्ले, गुंफा, तलाव आणि रामसर स्थळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. भारतातील आधुनिक शिक्षण पद्धतीच्या विकासासाठी महाराष्ट्राची ओळख आहे. राज्यामध्ये आधुनिक आरोग्य सुविधांची सुसज्ज पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत. क्रीडा, कला, साहित्य व सामाजिक सेवा या क्षेत्रामध्ये राज्याचे भरीव योगदान आहे. मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर नावाजलेले बॉलिवूड हे देखील राज्याचा हिस्सा आहे, जे मुंबईत आहे. देशाच्या शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचालीत पुरोगामी व प्रगतशील महाराष्ट्र राज्याचा नेहमीच भरीव सहभाग राहिलेला आहे. देशाच्या शाश्वत विकासाच्या दिशेने, बरोबर, देशाच्या विकासामध्ये राज्याचा सहभाग राहिलेला आहे. हे झाला राज्याचा संक्षिप्त आढावा. राज्याचा एकूण संक्षिप्त आढावा यामध्ये दिला. हे इकॉनॉमिक सर्वेचे पहिलं पेज आहे. यामधले प्रश्न विचारले जातात. पुढे बघूया आता राज्याचा दृष्टिक्षेपात महाराष्ट्र. दृष्टिक्षेपात महाराष्ट्र काय आहे? ही महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 आहे. 64वी आवृत्ती आहे महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून. आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालय, नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी हे प्रकाशित करते दरवर्षी. ओके. आपण बघितलंच आहे की राज्याचं क्षेत्रफळ किती आहे? 308,000 चौरस किलोमीटर आहे. किती आहे? 308,000 चौरस किलोमीटर आहे. समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे? 720 किलोमीटर आहे. आत्ताच बघितली. ओके. महसूल विभाग 6 आहेत. पण ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली 1960ला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये फक्त 4 महसूल विभाग होते. किती होते? फक्त 4 होते. आणि जिल्हे आत्ता 36 आहेत आणि 1960ला 26 जिल्हे होते. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी तेव्हा 26 जिल्हे होते. तालुके. मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील 3 तालुके वगळून आता 355 तालुके आहेत. ओके. ह्या शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील 3 तालुके वगळून. आणि ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना 1960ला झाली त्यावेळेस फक्त 229 होते. हा PYQ आहे, हे लक्षात ठेवा. हा PYQ आहे. काय आहे? हा PYQ आहे. ओके. वस्तीस असलेली गावे, हा तर काय प्रश्न विचारलेला नाही. शहरे 534 आहेत. लोकसंख्या जी 2011च्या जनगणनेनुसार असेल 11,23,00,000 आहे, जी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9.3 कोटी आहे. म्हणजे जवळजवळ 10% लोकसंख्या ही एकट्या महाराष्ट्रामध्ये राहते भारताच्या एकूण लोकसंख्येच्या. म्हणजे 9.3% ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9.3% लोकसंख्या ही महाराष्ट्राची आहे. ग्रामीण लोकसंख्या जेवढी आहे ती भारताच्या 7.4% आहे. नागरी लोकसंख्या भारताच्या 13.5% आहे. हे फक्त लक्षात ठेवा. आणि हे जे आकडे आहेत ते कोटीमध्ये आहेत. लोकसंख्याचा दशवार्षिक वृद्धी दर जो आहे तो 16% आहे. 2011 ते 21 तो एक्झॅक्ट 15.99 दाखवला जातो बऱ्याच ठिकाणी. ओके. इकॉनॉमिक सर्वेमध्ये तो 16 दिला आहे. अनुसूचित जमातींची जातींची ही लोकसंख्या आहे जी कोटीत आहे. ओके. घनता, महाराष्ट्र राज्याच्या घनता किती आहे लोकसंख्येची? ती 365 आहे.
ओके, 1960ला ती 129 होती, लक्षात ठेवा. किती? 129. आणि भारताची किती आहे लोकसंख्येची घनता आत्ता? 382 आहे, हे लक्षात ठेवा. स्त्री पुरुष प्रमाण महाराष्ट्राचं 929 आहे, भारत 943 आहे. म्हणजे भारतापेक्षा लिंग सेक्स रेशो, लिंग गुणोत्तर हा महाराष्ट्राचा कमी आहे. साक्षरतेचे प्रमाण 82.3% आहे, तर भारताचं ते 73% आहे. म्हणजे भारताच्या साक्षरतेपेक्षा महाराष्ट्राची साक्षरता जास्त आहे. नागरी लोकसंख्येचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये 45.2% आहे, भारतामध्ये ते 31.1% आहे. म्हणजे महाराष्ट्राचं नागरीकरण भारताच्या तुलनेमध्ये जास्त झालेले आहे. ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण महाराष्ट्रात 54.8% आहे, तर भारतामध्ये ते 68.9 आहे. ऑफकोर्स, कारण महाराष्ट्रात नागरीकरण जास्त झाल्यामुळे ग्रामीण लोकसंख्या तुलनेने भारताच्या कमी आहे. वनक्षेत्र 61,924 किलोमीटर आहे, जे 2024ला होतं. एकूण वीज निर्मिती 1,43,746 दशलक्ष वॅट झाली. हे प्रश्न विचारत नाहीत, फक्त आकडेवारी लक्षात ठेवा. ओके, तर यामधली ही जी महत्त्वाची आकडेवारी आहे, लिंग गुणोत्तर असेल, हे प्रमाण असेल किंवा वृद्धिदर असेल, हे तुम्हाला विचारलेली जातं. ओके, हे तुम्ही लक्षातच ठेवा, परत वाचून घ्या. यावर दरवर्षी एक तरी PYQ आहे. एवढ्या एक पेजेसवर तुम्हाला दरवर्षी जिओग्राफीमध्ये, पॉलिटीमध्ये, कुठेही तुम्हाला, इकोमध्ये कुठेही तुम्हाला ह्यामध्ये PYQ दिसणार आहे. प्रश्न येतोच. पुढे घरगुती वीज वापर, रुग्णालये, दवाखाने 851 आहेत. ओके, एकूण 1,00,000 लोकसंख्येमध्ये 62.3 आहेत. जन्मदर 15% आहे, मृत्यूदर 5.5 आहे, अर्भक दर 16 आहे. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये 2023-24च्या 24-25च्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण प्राथमिक कृषी संस्था आहे 20,962 आहेत. हा PYQ आहे, हा लक्षातच ठेवा, पाठ करा. सहकारी संस्था 2,22,154 आहेत. जिल्हा परिषद 34 आहेत महाराष्ट्रात सध्या, कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये जिल्हा परिषद नाही. 36 जरी जिल्हे असते तरी 34च जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी म्हणजे 1960ला 25 झडपी होते आपल्याकडे. किती? 25 झडपी होते. पंचायत समिती 351 आहेत. ओके, आणि 1960ला ते 295 होते. ग्रामपंचायती आत्ता 27,913 आहेत, आणि जी 1960ला 21,736 होते. महानगरपालिका 29 आहेत आत्ता, आणि 1960ला फक्त 3 महानगरपालिका होत्या. किती होत्या? फक्त 3च होत्या, हे लक्षात ठेवा. हा आकडा PYQचा आहे, PYQ आहे. पूर्वी यावर प्रश्न विचारलेला आहे. मी जिथे PYQ म्हणतो तो पूर्वी विचारलेला प्रश्न असतो. नगर परिषद सध्या 246 आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी ते फक्त 219 होते. नगरपंचायत 146 आहेत, आणि कटक मंडळ 7 आहेत. ओके, ही एवढी जी महाराष्ट्राबद्दलची जी दृष्टिक्षेपातली माहिती आहे, जी महाराष्ट्राबद्दलची इकॉनॉमिक सर्व्हेत आलेली माहिती आहे, यावर तुम्हाला परत प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे तुम्ही 1-2 वेळेस व्हिडिओ बघा, आणि मग जी आपलं इकॉनॉमिक सर्व्हेची PDF आहे ती PDF डाउनलोड करा. जी सह्याद्री MPSC या चॅनलवर आहे. कोणत्या चॅनलवर आहे? सह्याद्री MPSC या चॅनलवर आहे. आणि तिथून एक्झाम बुक अकॅडमी ॲपवरती तुम्हाला प्रिंट भेटेल, डाउनलोड करून भेटेल. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला त्या ॲपवर भेटून जातील.